नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, वास्तवतेचं भयान रूप आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नवकेसरीचा छोटासा प्रयत्न. ठाण्याच्या लगत असणाऱ्या कशेळी आणि कालेर या परिसरामध्ये ट्रॅफिक जाम का होते, तर हे वास्तवतेचं भयान रूप आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत दाखवणार आहे. कारण केवळ काशेली आणि कलेरमध्ये ट्रॅफिक का जाम होते, तर हे वास्तव आहे ते तुमच्यापर्यंत मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. कारण केवळ फक्त कालेर आणि कशेळीमध्ये ट्रॅफिक का होतं, त्याचं मूळ कारण काय आहे हे आपल्याला बघायला मिळेल. आपण लाईव्हच्या माध्यमातून आपण तुम्हाला दाखवणार आहे. कारण कशेळी कालेरचा हा आपल्याला जरी भाग मिळत असेल, तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय की मोठ्या संख्येनं आपल्याला या ठिकाणी दोन्ही बाजूनं येणारी संपूर्ण जी मंडळ आहे आणि त्यामुळे ही ट्रॅफिकची समस्या आपल्याला बघायला मिळते. कारण केवळ फक्त कशेळी आणि कालेरमध्येची ट्रॅफिकची समस्या का उद्भवते, तर आपण बघू शकतो की एक साइड येण्यासाठी आणि दुसरी साइड जरी जाण्यासाठी असेल, तर विरुद्ध दिशेने येणाऱ्या लोकांच्या मुळे ट्रॅफिक समस्या वाढते. या ठिकाणी वाहतूक अधिकारी कोणी आपल्याला बघायला मिळत नाही. त्यामुळे विरुद्ध दिशेने येणारी आणि अवैध वाहतूक करणारी यांच्यामुळे ही ट्रॅफिकची समस्या वाढलेली बघायला मिळते. या ठिकाणी वाहतूक कोंडीतील कोणताही अधिकारी या ठिकाणी बघायला मिळत नाही आणि त्यामुळं बेबंदशाहीच्या जोरावर राजरोसपणे उलट दिशेने येणारी अशी जी वाहनं बघायला मिळत आहेत आणि त्यामुळं आपल्याला बघायला मिळतंय की संपूर्ण कालेर असेल, कशेळी परिसर असेल, या ठिकाणी ट्रॅफिक जामची समस्या जरी आपल्याला बघायला मिळत असेल, तर मात्र हे वास्तवतेचं भयान रूप आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा नवकेसरीचा हा छोटासा प्रयत्न बघायला लागतोय. वेळोवेळी सातत्यानं का होत आहे, तर आपण बघू शकता लाईव्हच्या माध्यमातून आपण बघतोय की जी अवैध वाहतूक आहे, अवैध वाहतूक ही कालेर शहराला दिलेला सगळ्यात मोठा विळखा आहे. आणि त्याच विळख्याच्या माध्यमातून आपण बघू शकतोय विरुद्ध दिशेने येणारी वाहनं आणि या वाहनांना मात्र कुठल्याही प्रकारचं इथं थांबवण्यासाठी किंवा अडवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा अधिकारी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही आणि त्यामुळं वेळोवेळी सातत्यानं ही ट्रॅफिकची समस्या बघायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी अनेक आपल्याला पाणी सप्लाय करणाऱ्या गाड्या असतील, वॉटर सप्लाय करणाऱ्या गाड्या असतील, ह्या गाड्या आहेत हे सातत्याने या ठिकाणी ये जा करत असतात. रस्त्या लगत असणारा हा सर्वात मोठा मूळ गंभीर आणि मूळ प्रश्न आहे, पण या प्रश्नाकडे मात्र गांभीर्यानं पाहिलं जात नाही. कालेरमध्ये आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खाते अशी अवस्था असताना मात्र दररोज 2 तास 3 तास या ट्रॅफिकच्या समस्येतून मार्ग काढणारे चाकरमान्य आणि परतीच्या मार्गावर जाणारी माणसं मात्र खऱ्या अर्थानं वैतुगून जात आहेत. कशेळी कालेर या परिसरामध्ये ही केवळ आजची परिस्थिती नसून गेले अनेक वर्ष लागलेली घरघर आहे ती मात्र संपत नाही. असं सणवार असो किंवा अंत कोणताही वार असो, पण आपल्या घराकडे परतीच्या मार्गाने जाताना मात्र या लोकांना आपल्या तारेवरची कसारत करावी लागते. पण त्याची कारण आम्ही शोधल्यानंतर आमच्या निदर्शनास की नक्की घडतंय काय, तर मित्रांनो नक्की काय घडतंय, तर आपणाला कशेळी कालेरमध्ये अवैध आपणाला वाहनांची वाहतूकची समस्या आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या लोकांच्या त्यामुळे या ठिकाणी आपण बघू शकतो हे वास्तवतेचं भयान आहे. ते नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आम्ही तुम्हापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. कारण मित्रांनो, ज्यावेळी एखादी घटना घडते, घटना घडून गेल्यानंतर त्यावरती प्रतिक्रिया देणं सोपं असतं, पण ज्यावेळी वास्तवतेचं भयान रूप ज्यावेळी कशेळी कालेरमध्ये घडते, मग इथले अधिकारी जातात कुठे? इथले जे अधिकारी आहेत हे अधिकारी मात्र बेबंदशाहीच्या जोरावरती राजरोसपणे अशा प्रकारे अशा अवैध धंद्यांना मात्र आपल्याला पाठीशी घालते आणि म्हणून मात्र आपल्याला कशेळी कालेरमध्ये अशा प्रकारची ही वाहतूक कोंडी आणि ह्या वाहतूक कोंडीला सर्वसामान्य लोकांना सामोरं जावं लागते. गेल्या अनेक दिवसापासून आम्ही कशेळी कालेर या परिसरामध्ये वाहतुकीचा नक्की प्रश्न काय आहे हे बघत असताना आमच्या लक्षात आलं की कशा प्रकारे आपण बघाल की विरुद्ध दिशेने येणारे सगळे चालक, पण त्यासाठी कुठलाही आपणाला एकही व्यक्ती आपणाला किंवा पोलीस खात्यातला कुठलाही अधिकारी खात्यावर्दीतील देवदूत असेल किंवा वाहतुकीतला कुठलाही अधिकारी नाहीये. याचा अर्थ कशेळी कालेरमध्ये मात्र कुठल्याही प्रकारचं प्रशासन काम करत नाही आणि त्यामुळं
गेले अनेक दिवसापासून ही समस्या, ही वाहतूक कोंडी आपल्याला मूळ कारण बनले का, हेही पाहणं अपेक्षित आहे. कॅमेरामॅन तन्मय पाटील, रिपोर्टर सागर पाटील, कशेळी कालेर.